कोकण ट्रिपचा हा आहे डे 2. सुरुवात होते गणपती बाप्पाच्या दर्शनापासून. दिवाळीमुळे प्रचंड गर्दी होती. आम्हाला वाटलं ॲटलिस्ट दुपारची तरी आरती भेटेल, पण तो चान्स गेला. जवळपास 1.5 तास लाईनमध्ये थांबून खूप छान दर्शनही झालं. पण आरती जरी नाही भेटली तरी प्रसाद हा भेटला, त्यातच समाधान, बाकी काही नाही. प्रसाद साधा आहे पण खूप जास्त चविष्ट आणि चांगला होता. मला तो खूप आवडतो. त्यानंतर घरच्यांसाठी लाडू प्रसाद घेतला आणि मग निघालो कुलदैवत आणि ग्रामदैवत दर्शनाला. इकडचे रस्ते किती चांगले आहेत ना. मी लहान असताना यायचो तेव्हा पण असलेच होते रस्ते. आधीपासून तसेच आहेत, एवढेच चांगले रस्ते आहेत, सपाट, मस्त आहेत, अडकून नाही अजिबात. वातावरण खरंच खूप चांगलं आहे यार. गाडीत बसलं फक्त मस्त वाटतं, थंड. बाकी खूप जास्त गरमी आहे, खूप जास्त. आता पाऊस पडून गेला त्यामुळे अजूनच जास्त गरमी झाली. बाकी वातावरण आणि रस्ते, घरं, नारळाची झाडं आणि बाजूला समुद्र, एक नंबर. ढग किती छान आहे तिकडे. खालीवर असतात सगळे. अकेला सूखी पड़ी दिल की जमीन वो भिगा दे. गाडी क्रूज कंट्रोलवर टाकली आहे म्हणून याचा आवाज चालायला लागला. आता थंड पडला, तर पायाला जास्त ताण नाही ना त्याचा, म्हणून मग आता आवाज वाढायला लागलाय त्याचा. गाणी बिणे हे ते. पाऊस पडणार आहे वाटतं बहुतेक. हो ना यार, किती इकडे आवाज दिसते. तिकडे नव्हतं यार, मागाशी पांढरा शुभ्र होता आवाज. इकडे आहे. जर फॉरेनर इकडे आला आणि त्याच्या अशा गायी अशा आडव्या आल्या तर तो काय बोलेल मार्मिक. Damn! What the hell is this man careless on the road? क्या बात है, इसको अभी का अभी IAS घोषित कर दो. Why this careless on the roads? परत येईल का इकडे तो असा? परत येईल का तो असा इकडे? परत फक्त पॅराग्लायडिंग करत येईल. डायरेक्ट आकाशातून खाली इकडे जिकडे पोहोचायचं. No roads, India, no roads. It's quite dangerous here. वळणाचे रस्ते आहेत मस्त. गायींचे बघ कसे नकाशे पडलेत खाली. म्हशी गायींचे. शेण मॅप्स. शेण नाही म्हणायचं, नकाशे म्हणायचे. मग तेच ना, शेण मॅप्स. काव वेस्ट मॅप्स, गुगल मॅप्स ना. ते तुम्हाला दिसत येतात कुठे जायचे, तुम्हाला रस्ते कोणते आहेत ते सांगायसाठी. रात्रीचं किती भयानक दिसेल यार. गावातल्या लोकांना जर विचारलं ते म्हणतील इकडे रुरल मॅप्स नाही चालत, आपलं गुगल मॅप्स नाही चालत, शेण मॅप्स चालतात इकडे. मस्त बघ ना नकाशे. कुठं असं नाहीये की तिकडे नाहीये कुठला रस्ता. कावडंग, डंग मॅप्स. आता पूर्ण नागमोडी वळण आहेत, सगळा उतार आहे. बाटल्या पडतात ते खाली नुसत्या. हा बात त्यात. नाद करतीस का? अरे हो हे काय का कसं कॅमेरा हलवतोय. तुझी ड्रायव्हिंग स्किल दाखवतोस का तू? मला माहिती तू खूप चांगला ड्रायव्हर आहेस. मी आता माझं सूर्यवंशमची माझी कीर बाहेर येईल, कळ ना. वाजतायत का टायर? हा वाजतात ते. अरे खडखड चालू झालं. जस्ट खाल्लंय आताच प्रसाद गणपतीपुळे, तर सगळा बाहेर येईल मागणी. एसटी पण येते इकडे. हो माहिती आहे, मागच्या वेळेस होती ना एसटी. वाढलं सगळं खाली. कसं आहे ते बघ. एसटीतली माणसं तर दिसतंय. वाव
व्हॉट अ वेव. नाही दिसत नाहीये. नदी येते ना. नदीच आहे ना तुमच्या गावातली ना नदी. पहिले तुम्ही नदीने प्रवास करायचा ना असं कुठल्या गावाला जायचं असलं का बोटीतून. येस. कसं आहे आजूबाजूला घनदाट जंगल आहे. म्हणजे झाड आहेत. घरं कमी आहेत इकडे ह्या मंदिरापाशी. हे आहे सोमेश्वर मंदिर. किती छान पुरातन पायऱ्या आहेत तिथे. बरं झालं कोणतरी आहे मंदिरात. मागच्या वेळेस कोणच नव्हतं इथे. सोमेश्वर मंदिर. चलो दर्शन लेते हैं. मार्मिकच्या गावात तुमचं स्वागत आहे. घनदाट जंगलामध्ये आजूबाजूला नुसती झाडं. रात्रीचं माणसं चुकून पण येऊ नये या साईड. आपल्यासारख्या माणसांनी तर नाहीच. गावातल्या माणसांना सवय असेल बाबा. कॅमेरामॅन डायरेक्ट जाणार आहे खिडकीच्या बाहेर. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? इले बिले ना तुझ्या अंगा येऊन बसेल मी कळ ना. कोकणातली भूतं तुला सोडतील तेव्हा ना. का ते काय करणार आहे? ते मला थोडे ओळख. कोकणी असा अंगाच राहतो आता कोकणी असा म्हणून तुला सोडणार. पण मी तर घाटावरची. ते मला कसं ओळखते एवढं लगेच. दुसरी वेळ आहे माझी कोकणात यायची. मी त्यांना म्हणेन नाही मी घाटावरची मला सोडा. थोडी असतं. बड़े खतरनाक लोग हैं. त्या डायरेक्शनवर आम्ही इथपर्यंत आलोय. नेट तर अजिबात नाही इथे. पण मी बरोबर डायरेक्शन दिलं ह्याला. बरोबर घेऊन आले मी याच्या गावामध्ये. जे की माझी एकदाच मी येऊन गेले याच्या आधी. पण बरोबर आहे. पोचलो आहोत आम्ही. हे आमची गावातली ग्रामदैवत जोगाई देवी. ताट तयार झालेले आहेत. नम्रता मॅडम खूप श्रद्धेने. मग काय म्हणायचं मॅडम तुम्हाला? तेल टाकूया आपण दिव्यामध्ये. दिवा चालू आहे ना. नाहीतरी दिवे लावायची सवयच आहे ना आपल्याला. आणि हा खतरनाक लोक आलेला आहे. मी रस्ता सांगितला म्हणून आला. पण मी घाबरत नाही अशा लोक्सला. कारण मी लहानपणी खतरो के खिलाडी बघितलंय खूप. पण मी रस्ता सांगितला म्हणून तू आलाय काय ना. तुझ्या गावचा रस्ता तुला माहिती नाही. हां, असा गैरसमज आहे. प्रेक्षकांना काहीही सांगून त्यांची वाट चुकवू नका. असं डायरेक्ट लावलं येते. हो, त्यासाठीच ते दिलेलं आहे ना मॅडम. सरळ बोलायचे पैसे घेतोस तू. साधात बोलायचं पैसे. गरम व्हायला लागले 5 मिनिटाला. गाडी तर वाट.
छान वाटतं अशा जागेवरती आल्यावरती. वेळ तर भेटत नाही यायला. तुम्ही जर बघितलं इकडे आजूबाजूला, बघा दाखवतो मी तुम्हाला. हा सगळा परिसर शांती, शहरापासून लांब. आवाज फक्त पक्ष्यांचा. मार्मिक घेऊन आलं एवढं छान सुंदर मंदिरात, तेही अचानक न सांगता. कधी हा स्पॉट शोधून काढला माहिती नाही मला. अरे देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. त्यामुळे खरंच खूप छान वाटते इथे. एवढ्या छोट्याशा गावात एवढं छान मंदिर बांधलं. बॅक साईडला तर छान स्वामींची मूर्ती, उभी मूर्ती. चला दर्शन घेऊया. माहिती नव्हतं मला इथे मंदिर आहे ते. ह्याने कधी मॅपवर शोधून काढलं, प्लॅन केलं इकडे यायचा आणि डायरेक्ट घेऊन आलाय. चला तुम्ही पण दर्शन करून घ्या. हा मंदिराचा पुढचा परिसर नाही, ह्याच्या मागे हा छान सनसेटचा व्ह्यू आणि छान सुंदर अशी मूर्ती. खरंच स्वामींची इच्छा असेल तर ते कसेही भेटवतात. हे म्हणतात ते उगाच नाही. आणि मागे किती छान व्ह्यू आहे. सगळा जंगल आहे, डोंगरांच्या मागे समुद्र आहे. कोण बिलीव्ह करेल या गोष्टीला? हा खरंच खूप छान मंदिर आहे छोट्याशा गावात यार. एकच नंबर. हे मार्मिकचं सरप्राईज आहे माझ्यासाठी. थँक्यू मार्मिक, एवढं छान सरप्राईज दिलंस. गिफ्ट झाला. हे चल, हे नाही पाडवायचं गिफ्ट, ते ऑलरेडी आहे माझ्याकडे पाडवायचं. ते आहेत माझे पहिल्यापासूनच आहेत ते. स्वामी नाराज नाही होणार असं थोडी. पाडवायचं गिफ्ट थोडी, अजून पण पाहिजे पाडवायचं गिफ्ट. काय नाही, जास्त स्वार्थी असू नये माणसं. चल मस्त पण यार, खरंच प्रसन्न वाटलं. आज सगळे देवदेव कम्प्लीट झाले. एकच नंबर व्ह्यू यार. स्वामींची मूर्ती पण खूप छान आहे. छान ना. सगळीकडे गावाकडचे लोक येतात कोकणातली मंदिरामध्ये. आमच्या गावापासून जवळ आहे. चला निघूया. आमच्या एरियात सुद्धा एवढं छान मंदिर नाही आहे. एवढं छान मंदिर आहे हे. खरंच मस्त जागा आहे. आजूबाजूने सगळी झाडे आणि वा सनसेट पण मस्त वाटलं. प्रसन्न एकदम. आजचा दिवस ब्लेसिंग डे ठरला. ब्लेसिंग डे. तरी म्हणते हा एवढा लांब मला कुठे घेऊन चाललाय. लोकेशन तर हे काय फिक्स नव्हतं, काय नाही. कुठे घेऊन चालला, कुठे घेऊन चाललाय. हा मंदिरात घेऊन आलता. मस्त ना, खूप मस्त मंदिर आहे. आजूबाजूला आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. खरंच ती मागची मूर्ती तर एक नंबर आहे. चला आज सगळे देवदेव कंप्लीट झाले. ट्रिपचा हा मेन पार्ट झाला. हेच मेन उद्देश होता ट्रिपचा. बाकी तर काय, काल तर समुद्रात एवढे खेळलोय. व्हिडिओ काय बनवला नाही आहे आम्ही. सगळे गावाकडचे लोक आलेत. आज गणपतीपुळे झाले. 2 देव झाले आमचे, ग्रामदेवत, कुलदैवत आणि स्वामींचं छान असं दर्शन झालं. आता जेवणाचं बघूया. आणि मन करतं तर सनसेट होतं, त्याला समुद्रावर पण जाऊया. अरे वारेला
जे की आम्हाला खूप आवडतं ते बीच. सो आम्ही आता तिकडे जायचा प्लॅन करतोय. जरा चेंज वगैरे करून आउटफिट तिकडेच निघणार आहोत आम्ही. चलो भेटूया. आम्ही निघालो आहोत रत्नागिरीला. आता वाजले आहेत 6:45. वातावरण एवढं डेंजर झालंय, पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे लवकरच अंधार पडलाय. विजा चमकायला चालू झाल्यात. त्यामुळे रत्नागिरी आता आम्ही जेवायला चाललोय. ते सुनसान रस्ता आहे, फक्त रहदारी आहे म्हणून ठीक आहे. आतला रस्ता आहे त्यामुळे एवढं आजूबाजूला काही नाहीये, घरं दुकानं बिकानं काही नाही. पण बांधून ठेवले तो. कोणी जाऊन पडू नये शेतामध्ये म्हणून असतील आहे ना. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी. किती आभाळ आलंय, उद्या पाऊस बीस पडतोय की काय. आज थोडा पडला पाऊस म्हणून आमचा समुद्रावरचा प्लॅन कॅन्सल झाला. असं रस्त्याला अंधारात एवढं एकटं जायचं म्हणजे मस्त वाटत नाही. आम्ही कोकणात आहे, वाटतंय का रे कोकणात आहे म्हणून. मला वाटते बाबा भीती वाटते. हा समुद्रामुळे ह्याच्यामुळे वाटतंय. कोकणात गरमी पण भरपूर आहे बाबा इकडे. पावसामुळे होते रे असं गरमी बिरमी. पाऊस पडणार आहे म्हणून एवढी गरमी, नाही तर नसते एवढी गरमी. हाय रहदारी आहे त्यामुळे भीतीदायक नाहीये वातावरण. एक घर दिसलं बाबा एवढ्या रस्त्यामध्ये आताशे. सिटीमध्ये गेला काय वाटणार नाही. रत्नागिरी सिटी मस्त आहे. चला बघूया आपण पुढे. आलं बाबा गाव एखादं मस्त घराणवाला गाव आलं. गावाचं नाव काय, ठिकाण दाते असं नाव आहे. लाईटी आल्या, गाव आलं, बरं वाटलं. ते गाई काय अडवायतात ते काम आहे तिकडे. तसेच उभे रिकामं सोडायला गायी असतात. अंधारात दिसत पण नाहीत या. काळ्या वेळा असतील तर. In 200 meters, turn right to stay on Musgao Road. मस्गाव रोड. 2 हॉटेल शॉर्टलिस्ट केलेत. आता रत्नागिरीमध्ये गेलं बघूया कुठे जेवायचं. हॉटेल आमंत्रण तर छान आहेच. लास्ट टाइम तिथंच खाल्लं होतं. मत्स्यम पण आहे ऐकून. बघूया. 6 मिनिटं बाकी आहेत. पाऊस बघा, पाऊस काय दिसतंय का समोरचं. खतरनाक पाऊस पडतोय यार इकडे. उद्याचा पाऊस असेल तर गपचूप रोडनी जायचं रे बाबा. जेट्टी बिट्टीचं नाद नाही करायचं उद्या अजिबात. नको जेट्टीने जायला. असला पाऊसला कसं जायचं. No! God, please, no! 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 तेवढा डेंजर पाऊस पडतो. 15 मिनिटात एवढा जोरात पाऊस. त्या रोडला तर नव्हता एवढा पाऊस. अचानक पाऊस चालू झाला. मौसम असताना आणि पुढचं काहीच दिसत नसताना. काहीच दिसत नाही. नंबर प्लेट सुद्धा दिसत नाही त्याची व्यवस्थित. वायपर तुटतो. कसं हालतं वायपर बघ. लय जोरात पाऊस आहे, लय जोरात पाऊस आहे. खतरनाक पाऊस आहे. विजा कडकडाट होती. वा 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 वा. दिवाळी पण राहिली नाही यार. दिवाळी हिवाळ्यात दिवाळी असती, पावसाळ्यात दिवाळी चालू झाली. कमी झाला का जरा. मला वाटलं मी बोलला कमी झाला पाऊस. घरी जायचे वांदेत आता. आय मीन रूमवर जायचे वांदे. ते असं दिसत नसलं कसं जायचं. सरळ आहे, सरळ आहे. हे आहे मजगाव. In 200 meters, at the roundabout, take the third exit onto National Highway 166. आता आलो आहोत. रत्नागिरी विमानतळ पण आहे. वाव. आता आलो होतो आम्ही हॉटेल मत्स्यम. आमंत्रणला काही गेलो नाही.
कारण तिथे चिकन वडी काय भेटत नाही आम्हाला, त्यामुळे चिकन वडे इथे भेटणार होते. तेच कोंबडी वडे पण म्हणतात, चिकन वडे म्हणतात कोण. सो आम्ही आलो आता मत्स्यमला. आमंत्रण ट्राय केलं आहे आम्ही, त्यामुळे मत्स्यम पण ट्राय करू म्हणलं. चला. अरे वा, ग्लासने छान डेकोरेशन केलं आहे, मस्त मस्त डेकोरेशन केलं आहे बॉटल्सनी. कोणकोणते कलाकार येऊन गेलेत बघूया. चला. अश्विनी महागडे, संजय कदम, खेडेकर, कोणी अवधूत गुप्ते, खांडेकर. अरे वा, निर्मिती सावंत आली, सुप्रिया पठारे, संजय मोने, पाली विचारे, सुप्रिया पिळगावकर, सचिन पिळगावकर, वैभव मांगले, संदीप खरे, सुनील कुलकर्णी. अरे वा, जुली जोगळेकर. मस्त चांगले कलाकार, मराठी कलाकार जास्त होऊन गेले. छान आहे वातावरण. आता मी कोंबडी वडे ऑर्डर केलेत. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. हो, जेवा ना, खावा खावा, खूप भूक लागली का मला. नाईस फूड, एकच नंबर. मासे नाही खाल्ले, कारण की आम्ही आत्ताच मासे खाल्ले होते घरी, त्यामुळे बाहेरचे मासे काय खाल्ले नाही. बघू, प्रॉन्स बिर्याणी खाल्ली तर खायला उद्या जायचं आहे पुण्याला. चलो निकलते घर के लिए. फायनली पोहोचतोय मी घरी. मधलं काही शूट नाही केलं, खूप कंटाळा आला. घरी जाऊन झोपायचंय की बॅग भरायचं होतं, सगळं लवकर निघायचंय. In 400 meters, turn left onto Verre Warre Road, Ganpati Pule Road. ओरी अरे वारे, ओरी वोरी ओरी वोर अरे वारे ना, अरे वारे. ओरी वोरी. चला पोहोचूया गणपतीपुळेमध्ये. Take the next left onto Verre Warre Road, Ganpati Pule Road, then turn right to stay on Verre Warre Road. कळलं कळलं ग माझ्याही कळलं. अरे अरे, फायनली पोहोचलो गणपतीपुळेमध्ये. Take the next right to stay on Verre Warre Road, अगं हो Ganpati ग. Pule Road. हो राणी हो.